हे इथून आहे ना पूर्ण असं खेचल्यासारखं पूर्ण असं पायापर्यंत. कधी हा पाय दुखतो, कधी हा, म्हणजे दोन्ही पाय. दोन्ही दुखत आहेत? हा, दोन्ही होतात कधी कधी. एक्सरे येणार आहे? किती दिवस झाले? झाली बरीच वर्ष. मी मध्ये ना हे केलेलं हा, त्याने थोडं ह्याच्यासाठी कुठे कमरेवर घेतलं जाईल? हा, कमरेवर आणि पूर्ण कालपर्यंत दिलेलं त्यांनी. तुमची जी नस आहे ना ती तिथे दबत आहे, त्यामुळे जोपर्यंत आपण ती नस फ्री करणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही काहीही केलं तरी इट इज गोइंग टू कम बॅक. वय किती आहे तुमचं? 40. हाईट? 5.3. आणि वजन किती आहे? 76. किती कमी करायचं आहे? कमी तर करायचं आहे. जस्ट म्हणजे 1 yearच झालंय डिलिव्हरी होईल. 1 year 4 months. तर डिलिव्हरी नंतर वाढलं का? नाही, एवढंच म्हणजे आसपास तेवढंच होतं, पण आता अजून ते पेन ऍग्रिवेट झालं असं मला वाटतं. एकाच पायात आहे? आता हा दुखतोय, पण ऑल्टरनेट आहे ना, दोन्ही असे खेचले जातात आणि इथे पण असं खूप दुखतं इथे मध्ये. आतमध्ये आहे ना? ओके. म्हणजे असं कुठे पण आहे ना, असं कधी कधी हे तर दुखतच, इथपर्यंत होतं, पण नंतर मग इथे ना मग ते स्प्रेड होतं आणि मग इथे किंवा इथे असं. आणि तुम्हाला नमनेस येतो? मुंग्या आल्यासारखं वाटतं? नाही, मुंग्या नाहीये. फक्त ना दोन्ही पायांना? मुंग्या नाहीये, फक्त खूप असं दुखतं, म्हणजे एकदम असं अनबिअरेबल पेन असतं. मग ह्याला उभं राहायला सांगते. आता तुम्ही बसला, तुम्हाला काही त्रास होतो? इथे दुखतंय थोडंसं, कारण इथे ही नाही, ते मला कळलं. माझा प्रश्न वेगळा आहे. माझा प्रश्न वेगळा असा आहे की ज्यांना सायटिका असतात ना, ते इतका वेळ पण ऍक्च्युली असं असं करत बसतात. ते मला दिसलं नाही तुम्ही करताना. म्हणजे इथून फक्त दुखतंय मला, पण आता इथे खेचल्यासारखं वाटतंय. मानेला काही त्रास? चक्कर येते? नाही. हेडेक? मायग्रेन आहे. मायग्रेन ते कोण सांगणार? आणि हे कधी कधी काय दुखलं की हे असं वर येतं. नाही. आपण कायरोप्रॅक्टिकचे 2,500 रुपये घेतो. आणि मोस्टली तुमची बॉडी बघून मला वाटतं की तुम्हाला मसल वर्क पण करावं लागेल. मसल वर्क त्याच्यासाठी करतात, कायरोप्रॅक्टिक मध्ये जे हाडं आहेत आम्ही जॉईंट्सला फ्री करतो, बरोबर आहे? त्यामुळे तुमची नस इथे दबत आहे ती फ्री होणार, तर तुमचं दुखणं कमी होणार. पण इथे इथनं गेल्यानंतर घरी पुन्हा ते वापस येऊ शकतो. जसं आपण हाताची बोटं मोडतो, नंतर अर्धा 2 तासांनी पुन्हा मोडू शकतो ना. त्याच्या आजूबाजूच्या ज्या मसल्स आहेत ज्या त्या मणक्याला पकडून ठेवतात, त्यांना जोपर्यंत आपण स्ट्रेंथ देत नाही तोपर्यंत मणके कितीही आपण ऍडजस्ट केले तरी काही दिवसांनी ते पूर्ण स्थितीत जातील. म्हणजे तुमचा इन शॉर्ट हा लोअर बॅक खूप कमजोर आहे. मसल्स हाडं तशीच असतात सर्वांची आणि दगडासारखेच असतात. लोअर त्याला पकडून ठेवणाऱ्या ज्या मसल्स असतात त्याच्यावर मी जास्त काम करतो आणि त्याचे मी 1,500 ते 2,500 रुपये जसं काम असेल तसं घेतो. सर तुम्हाला सांगितलं जाईल, साधारण जेव्हा पूर्ण चेकअप करेल ना तेव्हा पूर्ण सांगितलं जाईल. त्याच्यानंतर पूर्ण सेशन कमीत कमी 1 ते सव्वा तास सांगेल, कमीत कमी सांगतो, कधी 2 तास पण लागतात. ठीक आहे. ऍसिडिटी वगैरे आहे? ऍसिडिटी मायग्रेनमुळे नाही, म्हणजे डोकं ऍसिडिटीमुळे डोकं दुखतं. ते पण काम आहे, ते वेळेवर जेवण नाही. युअर वर्किंग? वर्क फ्रॉम होम आहे. दुखणं नसतं युजली. काय होतं, तुमचं जर आता डिलिव्हरी झाली असेल ना तर आपण एक नवीन कनेक्ट करून बघूया. पक्का डिलिव्हरी नंतर चालू झालेलं आहे? अगोदरपासून. मग देन वाय टू ब्लेम इंटरनेट. बापरे बापरे बापरे. बघितलं ना तुम्ही कधी?
हो ते नेहमी असं नेहमी तसंच आहे. म्हणजे आता माझा पेन ऍग्रीवेट झालाय हा. माझ्या बॉडीमध्ये कुठेही मला पेन झालं ना सुरू की ते असं वर येतं. दुखतं का कुठे सांगा? इथे बघा, इथे कसं सॉफ्ट आहे हम्म. असं, इथे बघा आता थोडं हार्ड झालं हा. आणि इथे कडक होतं. हा. बरोबर? आता हळूहळू खाली बघा, हळूहळू कुठे दुखतंय अजून जितकं जाईल तितकं जा. इथेच ते, इथे. इथे आणि इथे हे चांगलं केलंय. खाली केल्यानंतर ना, हा. म्हणजे यांना सर्वायकल फॅक्टर तसंच राहतं. कुठे दुखतंय? चक्कर, नाही. गिळनेस, त्या साईडला स्ट्रेच येतोय. हा. इथे दुखायला लागलं का? थोडंसं. स्ट्रेच वेगळं आणि दुखणं वेगळं, बरोबर ना? हा. येस. याच्या समोर नाही येत आहे ना? हम्म. माझ्याकडे बघा. आता तुम्हाला काय करायचं? असं नाही, ते जिथं जात आहे तिथं जा. आपण काय करतोय त्याचे का करतो ते सांग. आपण अजून कुठे पेन येऊ शकतो ते शोधतोय. Correct? जितकं जातं तितकं जायचं. कुठे वाढलं पेन? इथे. इथे. इथे हा. जस्ट एक. आता मी इथे दाबतोय. हा. आता पेन गायब झाला, कमी झाला. हा, थोडा. इथे ते ते stretch. स्ट्रेच आहे, हा. ते स्ट्रेच आहे. Hamstrings आहे. इथे पेन होतोय. नाही. आज पाय ना आपला. हा. इथे हा. इथे आहे. तरी तुम्ही एक्सरसाइज काय नाही करत, बस झालं. नाही. कानातलं काढून टाका आणि म्हणजे कळणार का? काही दुखणार नाही. दुखणार कधी? कॅरोप्रॅक्टिक संपल्यानंतर दुखणार. कॅरोप्रॅक्टिक पूर्ण काम झाल्यानंतर मी जेव्हा मसल वर्क करणार ना तेव्हा दुखणार. ते दुखणं तुमच्या भल्यासाठी आहे. तुमची बॉडी जी स्टीफ आहे ना पूर्ण, त्यामुळे तुमचं सर्व काम ऍक्च्युली अटकत आहे. तुम्हाला पुष्कळसं एन्जॉय करायचं आहे, ते सर्व तिथे अटकत आहे. तर फक्त हे 15-20 मिनिटं सहन केल्याने, जसं की तिथे तुम्हाला चिमट्या काढतो, दुखलं? नाही. हो, चिमटा काढतोय, दुखत नाहीये का? आणि मी सोडला तर दुखणं बंद होतं. तसं हा. श्वास घ्या, सोडा. Relax. पुढे दुखलं ते सांगायचं. वजन कमी करण्यासाठी काय करू शकला तर बघा, कारण तुमचं वय खूप कमी आहे. आणि हे जर असंच वाढत गेलं ना तर समोर अनवॉन्टेड त्रास खूप होते. काय झालंय? पुढे दुखतंय का? नाही. हे बघा, तुम्ही तुमच्या ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत ना त्याच्यावर माझं खरं काम चालतं. स्पायनल हेल्थ चांगली आहे तुमची. ठीक आहे, रिलॅक्स राहा. श्वास नाही घेत आहे? नाही, घेत नाही.
नाही तर या नाही वरती या ना, खूप आहे आपल्याकडे जागा. हे जे आहे ना याला असं घ्यायचं इथे, ती ओढणी बांधून घे ना असे. ओढणी काढून घ्या. ओढणी श्वास घेता येते, रिलॅक्स राहायचं. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, बॉडी सोडायची. श्वास घ्या, आवाज करा. श्वास घ्यायचा, सोडा सोडा. इतक्या काही नका घेऊ. श्वास लंबा घ्यायचा. श्वास घ्या, सोडा. हो. तुम्ही जेव्हा सोडता ना तेव्हा आम्ही काम करत असतो. सोडा. आपण जशी आपल्या हाताची बोटं मोडतो ना, आपण जशी हाताची बोटं मोडतो ना, दुखलं का? हे बघा समजून घ्या. हाताची बोटं मोडतो, इथे दुखतं हलकं, कारण हे हाड छोटं असतं. आता इथे तर मोठे हाड आहेत ना, तर ते आपण सेम काम करतोय. कारण ते जर नाही करणार ना तर तुमचं हे हम तेवढा सॉलिड नाही झालेला आहे. अजूनही तुम्ही मेहनत केली तर जाऊ शकतो. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. घाबरू नका बिलकुल. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. तुम्हाला काहीच नाही करायचं. एक तर मला वाटतं तुम्ही कम्फर्टेबली झोपल्या नाही आहेत, बरोबर आहेत का? हा मी सांगतोय कसं झोपायचं. उठून घ्या. हे बघा, हे आहे ना, हे आपले जे ब्रिस्ट आहेत ना त्याला असं घ्यायचं. म्हणजे याची हाईट वाढते, चेहऱ्याची. ऑटोमॅटिक तुम्हाला श्वास वगैरे कम्फर्टेबली घेता येतो. जसं कॉर्नरला आहे नंतर केस बांधून टाकलात तर इट विल बी. हे बघा, आता तुम्ही असं जर केलं ना तुम्हाला बघा थोडं फ्रीनेस आला. पुष्कळ वाटेल. अहो तुम्ही वरती या म्हणतोय मी. तुम्हाला उचलायचं नाहीये. श्वास घेऊन दाखवा, सोडा. पूर्ण नाही सोडले. श्वास घ्या, सोडा. बुटं घालता, चप्पल घालता? काय घालता? चप्पल. सोडा.
लूज सोडा. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, फक्त सोडून द्यायची बोट. श्वास घ्या, सोडा. हा श्वास घ्या, सोडा. असं झालेलं आहे, असं झालेलं आहे. नक्की गरज नाही. रिलॅक्स. श्वास घ्या, सोडा. इतके मोठे निश्वास का घेताय मॅडम? मला भीती वाटेल. श्वास घ्या, सोडा. चला उभे राहा. असंच शिका. पूर्ण असं हात समोर करून थोडं फ्री झालं. ठीक आहे. हे दुखणार नंतर बघू. अजून काहीच नाही झालंय. 10% नाही काम. ऐका हे नाही का खाली वाकून बघा. पुन्हा दुखतंय का? दुखणार ते पण कमी असेल. पायात चिडका जातो त्या बघा. हे स्ट्रेच आहे ना, बाकी काही नाही. म्हणजे पहिल्यापेक्षा बरं आहे. ठीक आहे, ते होईल बघा. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप करतो. आता तुम्ही सरळ झोपायचं. श्वास घ्या, सोडा. पाणी पित नाहीत ना, त्यामुळे ना पूर्ण क्रॅक नाही होत. घरीच असतं तर पाणी तर काय अहो पाणी नाही, लॅक्टिक आहे. हे सारा मोठा कप भरून लॅक्टिक आहे. लॅक्टिक कसा बनवायचा ते शिकवतो. म्हणजे त्याच्यामुळे जास्त कॅफेन पण नाही जाणार. सोडा. कॉफी पिता त्याच्यात कॉफी ऑर्डर जास्त असते हा की कमी असते? पक्का. रिलॅक्स. तुमची बोटं तुम्हाला लागतील म्हणून कसं करा. श्वास घ्या, सोडा. आवाज काहीच नाही येत. काहीच आवाज येत नाही. सोडून तुम्हाला काहीच नाही करायचं. ठीक आहे. कुठे दुखलं की सांगायचं. दुखलं या साईडला, या साईडला, एका साईडला अजून तिथे म्हणतो तुम्हाला बरे नव्हतं दुखलं ना. इथे या साईडला नाही. मध्ये दुखलं साईडला, इकडे, इथे, इथे, दोन्ही साईडला. होणार आहे. ठीक आहे. तू आपण वाचवणार
आहे ना इथं हा. असं स्मूथ यायला पाहिजे ना तर हा. बरोबर ना हा. स्मूथ यायला पाहिजे ना तर हे सर्वच्या सर्व इंडिव्हिज्युअली ऑपरेट व्हायला लागले तेव्हा इंडिव्हिज्युअली ऑपरेट व्हायला लागले हा. प्रत्येक मनकेला दुखता येत ना सर्व अच्छा ठीक आहे रिलॅक्स व्हायचं ट्राय करतो रिलॅक्स राहा श्वास घ्या सोडा दुसरा श्वास घ्या सोडा आणि लिगली सर्व घ्या ना श्वास घ्या सोडा यांचे ना सर्व व्हर्टिब्रेट्स मध्ये काही ना काही चालू आहे का ठीक आहे करू त्याला ठीक करू थोडा आराम द्या केस विकत आणले का तुम्ही की तुमचेच आहेत हा? रिलॅक्स राहायचं श्वास घेऊन दाखवा एकदम बढिया असा श्वास घेत राहा ठीक आहे कुठे दुखलं की सांगायचं कुठे दुखलं ना तर हातबोट वरती करायचं सांग तयारीत नका राहू हेल्थ चांगली आहे स्पाईनची तुमच्या म्हणजे मी बघा असं ओढतोय ना तर असं सोडल्यानंतर म्हणजे जी वापस जाते हेल्थ चांगली आहे पण तुम्ही जर एक्सरसाइजच नाही करणार ना तर जास्त तुम्हाला हे नाही म्हणजे हातापासून जे त्रास होत आहेत ना काम तर करायचंच आहे तसं पण काम तुमचं स्वतःसाठी करायचं आहे ना रिलॅक्स राहायचं कुठलं का लूज सोडा यू डोंट का पुढं दुखणार कारण ना तिथे ऑलरेडी ना डॅमेज झालेलं आहे व्हर्टिब्रेला पण तिथं फ्री नाही होणार ना तर तुम्हाला त्रास दिला नाही रिलॅक्स राहा श्वास घेऊन दाखवा मला झालंच आहे श्वास घ्या सोडा कुठपर्यंत आला शकता कमरेपर्यंत थोडा वेळ तसेच पडून राहा जास्त दुखणं असेल तर सांगा मला ते होईल सगळं रिलॅक्स राहायचं मी माझ्या बाबतीचे काम दुखलं की सांगा कुठे दुखतंय
कुठे? इथे? इथे? मी फ्री करतो, तुमचा जॉईंट फ्री करतो. का असा हात का ठेवला? ते दुखतंय? तुमचेच बोट आहे, पाणीच नाही पितायचं. ऐका ना, तुम्ही जर पाणी नाही पिणार ना मॅडम, तर तुम्हाला ना तुमचे बोन्स हळूहळू ड्राय व्हायला लागले. बोनच्या मध्ये जी गादी आहे ना, ती ड्राय व्हायला लागली आता. काही नाही करत आहे. तुमचा हा पाय थोडा टाईट आहे कमरेपासून. ठीक आहे, रिलॅक्स करायचा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. दुखतंय ना? दुखतंय थोडंसं इथे. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. इथे टाईट आहे. श्वास घ्या, सोडा. इथे दुखतं. श्वास घ्या, सोडा. हा पाय विचार ठेवा. तसा नाही मग पुढे. ठीक आहे, रिलॅक्स करायचा. दुखेल काय नाही, चिंता नका करू. तुमच्या भल्यासाठीच करतो. कुठे दुखतंय? इथे दुखतंय. इथे या मणक्याला, इथे हाडाला. याला दुखायचं कारण नसतं युजली. इथे दुखतात. इथे पण दुखतं ना तुला? यांचे बोन्स नाजूक होतात. 40 आहे ना तुमचं वय? दोन्ही पाय वरती करा, दोन्ही पाय वरती करा. आता बघा, आपल्याला एक गेम खेळायचा आहे. तुमची आता डिलिव्हरी झाली आहे ना? काय झाली? सिझेरियन झाली? आता बघा, मी हा हात आहे ना, ठीक आहे, हा मी आता असं दाबतोय. तुम्हाला मला फोर्स लावायचा आतमध्ये. लावा. 3, 4, 9, 10, 11, जे आपला इथचा जो बोन असतो ना, प्रेग्नन्सी मध्ये तो डिस्टर्ब होतो. तर आपण त्याला करेक्ट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, दॅट मेनी टाइम्स तो बोन पण बॅक पेनचं वगैरे कारण असतं. ठीक आहे.
आतमध्ये बघा. एक झाला, दोन झाला, तीन झाला, चार झाला, फक्त हे राहिलेलं आहे. खालचं हे झालं, हे झालं. आपण मग उलट झोपलो होतं तर हा पाय छोटा होता. तर तुम्ही आता माझ्याकडे टर्न करा. हा थोडं खाली घाबरायचं नाही. पोझिशन थोडी ऑकवर्ड आहे, बॅलन्स गेल्यासारखं वाटेल, पण मी सांभाळतो. ठीक आहे, इथेच जातोय आपण आता. थोडं समोर या अजून. पडणार नाही तुम्ही. त्याला इथे लॉक करून द्या. हे त्या दोन्ही हात एक मिनिट वाट टाका. इथे करून द्या. रिलॅक्स राहायचं. काय झालं? नाही काय तुम्ही असे आवाज करतात ना, मला भीती वाटते की यांना काही लागलं आहे वगैरे आहे. नाही समजलं. इथे लॉक करा. इथे लॉक करा. नाही, हा अजून राहील. याला इथे लॉक करा. हा बाहेर राहील. थांबा. आता करा. रिलॅक्स राहायचं. फ्री त्या मसल्सला फ्री करता. श्वास घ्या. सोडा. 2 मिनिटं थांबाल. मला तुमच्या वरती चेक करायचे. उभं म्हणतो का? दुखणं शोधायचा प्रयत्न करा. माहिती म्हणजे पहिल्यापेक्षा खूप कमी आहे ना. ते आता आपण जेव्हा मसल वर्क करू ना तेव्हा ते म्हणतोय. कसं या एका ठेवा. या हाताने त्या हाताने बघा असं करायचं. हे बघा असं करायचं का की असं फक्त प्रयत्न करायचा. आपण काय करतोय आपल्याला शोधायचं अजून कुठे दुखतंय. स्ट्रेचिंग तर चांगलं आहे तुमचं. करत का नाही तिथे ना. हे आपण मुसल वर्क मध्ये घेतो. अजून तुम्हाला इथे लोक शकता. इथे दुखतंय ना. इथे 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 2 मिनिटं. हा जो टोंगो आहे ना हा हळूहळू जाईल. काही नाही करायचं. ठीक आहे. रिलॅक्स राहायचं. श्वास घ्या. सोडा. श्वास घ्या. सोडा. इथे ठेवा. रिलॅक्स राहायचं. श्वास घ्या. सोडा. इथे ठेवा. पण मोमेंट खूप कमी आहे. रेंज. श्वास घ्या. सोडा.
काय नाही झालं. इथे बघा, श्वास घेऊन दाखवा. श्वास घेऊन दाखवा, सोडा. हे बघा आता हे जे आहे ना वरचं ते दिसायला खूप मोठं आहे, ठीक आहे, परंतु मला नाही वाटत त्याच्यासाठी घाबरण्यासारखं काही आहे. कारण मी आता जे चेक केलं हा फक्त मास आहे. याला ऍक्च्युली अजून स्टिफ होणार होतं ते, फॉर्च्युनेटली तेवढं बघा किती स्टिफ होतं. आता बघा किती मलाई मलाई झालं. तर आपण याला हळूहळू करेक्ट करूया आणि हे एका दिवसाचं डेफिनेटली काम नाही आहे, ठीक आहे. कमी झालं, मला दुखत होतं ना. किती चेक करा, दबा आतमध्ये कमी आहे. असं हळू स्टेप बाय स्टेप करूया. का? कारण खालच्या याच्यातनं किती धाकधूक करता येतं. हा आपला अँटिना आहे आणि खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जागाच नाही देते ऍक्च्युली, मसलसाठी पण जागा नाही. ठीक आहे मॅडम, तुमचं कायरो झालेलं आहे. आपण एकदा तिथे या, पुन्हा एकदा पूर्ण हात फिरवा, चांगले गोल गोल हात फिरवा. सर्व क्रॉस चेक करायचं आपल्याला. आता पिन पॉइंट शोधायचे आहे. उलटा, बस. आता कमरेवर हात ठेवा, असं करा हळूहळू, सर्व हळूहळू, कारण या मोशन्स तुम्ही कधी केलेल्या नाही आहेत. नाही, चला असंच पकडून खालीचा हळूच पण. तो जो कमरे थोडासा पेन आहे ना, तो पेरिफॉर्मिसचा आहे. स्टम इथे बटकच्या वरती हात जो राहिला आहे तो मस्क्युलर वर्क आहे, ते आपण करू ते थोड्या. त्याच्या व्यतिरिक्त आणि इथे स्टेज आहे फक्त, बरोबर. ओके, अजून काय राहिलं होतं? म्हणजे मान बघून घ्या. मान खाली घ्या, पूर्ण हळू घ्यायचं. अजून खाली इकडे या माझ्याकडे. रेंज वाढली किती जमत? हा, ते आपण याच्यात आता मसेल वर्क कनेक्ट करतो. इकडे ना यांची थोडी रेंज ऑफ मोशन वाढली आहे, जास्त नाही वाढली आहे. कारण इथचे जे वर्टिब्राज आहेत त्यांना मी पूर्ण ट्रेन नाही केलेलं आहे आणि मला पहिल्या याच्यात नाही करायचं. कारण इथं तुमच्याकडे आपल्याकडे काहीच एक्सरे नाही आहे आणि एवढा मोठा डेंग्यू असताना डेफिनेटली एक्सरे MRI शिवाय हात न लावायचं चांगलं नाही आहे. काय होतं, काम कमी करायचं परंतु तुम्हाला त्रास जो आहे तो वाढायला नको, हे इम्पॉर्टंट असतं. हा, मी तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकवतोय. वागा इथे पकडा, असं पकडायचं. कोणताच आहे त्या साईडला, या साईडला ओढू ना तर त्या साईडला मान, म्हणजे आपली स्वतःची मान आपण अशी ओढतोय एका साईडची. आता असं 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 तुम्ही पण सर बघून घ्या. मान या साईडला करायची आणि असं दुखायचं. त्याच्याने काय होईल, हळूहळू ना त्याचे सर्व मसल्स आणि त्याची जागा फ्री होईल आणि हळूच तर मग तुमचे जे वर्टिब्रेज आहेत ते हळूहळू सेटल होतात. जसं आता कसं इंडिव्हिज्युअल वर्टिब्रेज दुखत आहेत ना, ते युजली होत नाही, एखाद दुसऱ्या ठिकाणी असतं. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक याचं काम झालेलं आहे. चला सर्व चेक करा. टाका फ्रीडम वाटते तुम्हाला? वेगळा हलकी वाटते. नंतर तुम्हाला हळूहळू तुमचा एन्थुसियाझम वाढेल सर्व गोष्टी. चेक करा. कुठे दुखते ते शोधा. चला आता मला सांगा तुम्हाला कसं वाटतं ऍज कम्पेअर टू वेन यू केम? हे रिलीज झालंय पूर्ण रिलीज झालंय. म्हणजे हे पूर्ण असं हात लावलं तरी दुखत होतं. त्या पायावर उभी राहा.
आणि मला हे करून दाखवा लंगडी. हा या याच पायावर सायटिका होता ना आपल्याला, कुठे दुखलं नाही. दॅट इज ग्रेट, थँक्यू. आपण त्याच्यावर बघा लंगडी घातली आता त्याच पायावर, किती वेळा? हार्डली 1.5 तासात. ठीक आहे. अजून शोधू शकता कुठे पेन? पुढचे 2 दिवस मी तुम्हाला मेसेज करेल की तुम्हाला कुठे दुखतंय, काय दुखतंय, स्वेलिंग आहे, मला प्लीज रिप्लाय करा. ठीक आहे. तुमचं ऑफिस टायमिंग 9:30 नंतर आहे, तर मी त्याच्यानंतर वाट बघेन. दॅट फीडबॅक गिव्स मी की काही करायचंय अजून राहिलंय ते 19-20. तुमचं सर्वायकल मध्ये काम आहे ते पूर्ण नाही केलेलं आहे, कारण हा पंप आहे आणि मला डॅमेज काही नाही करायचं. पण तुम्ही इथे दुखत होतं ते चेक करा. हलका रिलीफ आलेला आहे, नाही दुखत. आपल्याला बघा इथे दुखत होतं, इथे जाऊन बघा हलका आहे, कारण मी इथे कपिंग केलेलं. ओढायचं होतं पण तुमचं ट्यूब ओढत आहे, पण पहिल्यापेक्षा कमी आहे कारण आपण नेवल करेक्शन केलेलं आहे. इव्हन पोट पण तुम्हाला हलकं वाटतं यू फील. ओके, चला काय सांगू शकता आमच्या लोकांना, आमच्या पेशंटसाठी? वुड यू रिकमेंड अवर सर्व्हिसेस? तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा. एव्हरीवन नीड्स दिस. ऍक्च्युली यूज इट ॲज जसं तुमच्या गाडीची ओव्हरऑलिंग करता ना, वर्षात एकदा तरी करता, चालवली का नाही, स्वतःची ओव्हरऑलिंग ती करून घ्या. ठीक आहे, चला, थँक्यू.